Welcome in this class. The fourth chapter. The fourth chapter is construction of triangles. आपल्याला इथं कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल बघायचं आहे. आपल्याला अगोदरचे आपण दोन प्रकार बघितलेले आहेत. आज आपल्याला बघायचा आहे तो तिसरा प्रकार, टाईप नंबर 3, कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल विथ गिवन पेरिमीटर अँड बेस अँगल्स म्हटलेलं आहे. पुस्तकामध्ये मात्र एक शब्द दिलेला आहे, बेस अँड बेस अँगल. आता दोन बेस अँगल असणार आहेत, कारण आपले 3 अँगल एका वेळी येणं शक्य नाही. त्यामुळे इथं मी कंसामध्ये 2 लिहिलेला आहे. दोन बेस अँगल आपल्या इथं असणार आहेत. पुस्तकामध्ये मात्र बेस हा शब्द वापरलेला, इथं बेस आपल्याला असणार नाही. म्हणजे फक्त आपल्याला 3 कंडिशन असणार आहेत. त्यातली पहिली कंडिशन म्हणजे पेरिमीटर असेल. काही ठिकाणी पेरिमीटर तुम्हाला इथं दिलेल्या एक्झाम्पलप्रमाणे तुमचे 3 साईड ॲडिशन केलेले दाखवले असतील. काही ठिकाणी तुमचं डायरेक्ट फक्त पेरिमीटर हा शब्द असेल. काही ठिकाणी पेरिमीटर असं पी कंसात देऊन तुम्हाला तिथं नाव दिलं असेल. म्हणजे तुमचे एकूण अशा 3 प्रकारासाठी तुम्हाला तिथं एक्झाम्पलमध्ये चेंज केला जाऊ शकतो. तुम्ही मात्र हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला पेरिमीटर ज्यावेळेस तुम्ही मात्र शब्दामध्ये पेरिमीटर हा शब्द असेल तर मात्र तुम्ही 2 अँगल्स असतील तर तुम्ही लक्षात ठेवायचा हा थर्ड टाईप आहे. आपण अगोदर एक एक्झाम्पल बघितलं, त्याच्यामध्ये पेरिमीटर होती पण एक बेस पण दिला होता आणि मग तुमचा एकच अँगल होता. तुमचे 2 अँगल असल्याशिवाय, पेरिमीटर असल्याशिवाय तुम्हाला हा टाईप काढता येणं शक्य नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, पेरिमीटर आहे आणि 2 अँगल दिलेत असे 3 कंडिशन असतील तुम्ही मग हा थर्ड टाईप असतो. आता आपल्याला एक एक्झाम्पल घ्यायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC सच दॅट AB प्लस BC प्लस CA किंवा AC इक्वल टू 10.3 सेंटीमीटर, अँगल B इक्वल टू 70 डिग्री अँड अँगल C इक्वल टू 60 डिग्री. तुमचा पेरिमीटर दिलेला आहे, 2 अँगल दिलेत. आपण ह्या 2 अँगलाच बेस अँगल असं म्हणायचं आहे. आणि आपल्याला मात्र एक लक्षात ठेवायचं आहे, आपण याच्या अगोदरच्या दोन्ही प्रकारासाठी डायरेक्ट आपण ॲनालिटिकल फिगर काढत होतो. आपल्याला इथं मात्र एक चेंज केल्याशिवाय, काही व्हॅल्यू ग्रहीत धरल्याशिवाय तुम्हाला हे पुढं सोडवता येणं शक्य नाही. ॲनालिटिकल फिगर तुम्ही काढू शकत नाही. त्यासाठी आपल्याला मात्र हा बदल लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला पेरिमीटर दिले, बेस दिला असता तुम्हाला 2 पॉईंट फिक्स करता आले असते. पण तुमच्या इथं मात्र 2 बेस अँगल दिलेत पण तुमच्या इथं BCची व्हॅल्यू दिलेली नाही, सेपरेट दिलेली नाही. तुमचे तिघांची बेअर दिलेली आहे. त्यावर ज्यावेळी तुम्ही 10.3 काढता याचा अर्थ तुमचा B पॉईंटसुद्धा येणं शक्य नाही, C पॉईंटसुद्धा येणं शक्य नाही आणि तुमचा A पॉईंटसुद्धा येणं शक्य नाही. त्यावर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळी तुमचा पेरिमीटर पूर्ण दिलेला असतो आणि तुमचा दुसरा कुठला साईडच नसतो त्यावेळी लक्षात ठेवायचं, तुमचा हा जो 10.3 आहे त्यामध्ये तुमचा ABC कुठलाच पॉईंट फिक्स होत नाही. त्यावर तुम्ही AB आणि Cच्या ऐवजी तुमचे दुसरे कुठेतरी 2 पॉईंट फिक्स करणं गरजेचं आहे. आणि ही तुमची पहिली स्टेप असते. आपण ह्याला म्हणतो ॲनालिसिस. म्हणजे तुमची ॲनालिटिकल फिगर काढण्यासाठी आणखी काही माहिती गरजेची असते, त्याला आपण म्हणतो ॲनालिसिस. आणि तुमचा हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. तुमचा ट्रायंगल आहे ABC. जर तुमचा ट्रायंगल XYZ सोडून कुठलाही असला तुम्ही लक्षात ठेवायचं, तुमचे अगोदर आपण एकच X पॉईंट घेत होतो, आता तुमचा दुसरा पण पॉईंट येईल Y. तुमचा ट्रायंगल XYZ सोडून कुठलाही असला तुम्ही लक्षात ठेवायचं, XY तुमचा घ्यायचा आहे बेस म्हणून. तुमचा बेस किती असणार आहे, तर तुमचा हा दिलेला जो पेरिमीटर आहे तुमचा, तो पेरिमीटर इथं बेस म्हणून घ्यायचा आहे. आता आपले 2 पॉईंट एक्स्ट्रा आलेत, X आणि Y. 2 अँगल माहिती आहेत पण हे अँगल म्हणजे 70 डिग्री आणि 60 डिग्री आपल्याला इथं लगेच काढता येणं शक्य नाही. त्यामुळं तुम्ही इथं घेताना मात्र चेंज करायचा आहे. जो तुमचा फर्स्ट अँगल आहे त्यासाठी फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा तुमचा फॉर्म्युला गृहीत धरायचा आहे. आपण हे नेमकं कसं आलं आपण नंतर बघायचं आहे. तुमचा जो अँगल X आहे, हा अँगल X घेताना तुमचा अँगल जो दिलेला आहे त्याचा हाफ करायचा. म्हणजे तुमचा जो B अँगल दिला आहे त्या B अँगलचा हाफ केला आणि आपण डायरेक्ट आता उत्तरच लिहायचं आहे. आपल्याला एक व्हॅल्यू लिहायची गरज, डायरेक्ट आपण उत्तर लिहायचं आहे. म्हणजे तुमचा 70 डिग्री आहे, त्या 70चा हाफ होईल 35 डिग्री. आणि दुसरा जो आपल्याला लगेच लक्षात येतं, आता अँगल Y म्हणजे तुमचा राहिलेला जो दुसरा अँगल आहे त्याचा हाफ होईल, 60चा हाफ म्हणजेच 30 डिग्री. आता आपल्याला 2 अँगल काढता येणं शक्य आहे. X आणि Y पॉईंट फिक्स झालेत, त्यावर तुम्ही X आणि Y अँगल काढलेले आहेत. म्हणजे तुमचा आता ट्रायंगल तयार होईल. एक साईड 2 बेस अँगल, म्हणजे बेस आणि बेस अँगल ट्रायंगल तयार होईल. आपल्याला इथं आता ॲनालिटिकल फिगर काढता येते. आता ॲनालिटिकल फिगर कशी काढायची तुम्हाला माहिती आहे. तुमच्या 4 लाईन्समध्ये तुमची ॲनालिटिकल फिगर येईल, 1 2 3 4. तुमच्या 4 लाईन्समध्ये तुमची ॲनालिटिकल फिगर काढायची आहे. तुम्ही 3 लाईन्समध्ये जरी काढली तरी चालणार आहे, पण शक्यतो मी सांगतो त्याप्रमाणे तुमची 4 लाईन्समध्ये काढायचे आहेत, कारण तुम्हाला थोडंसं किचकट वाटणार आहे. तुमचा बेस जरा जास्त लांबीचा काढायचा आहे. जरी तुम्ही बेस कमी काढला तर तुमचा थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यासाठी तुम्ही जास्त लांबीचा
बेस काढायचा आहे, कारण तुमचा इथं अगोदरच्या लेंथचा विचार करता ही जास्त लेंथ आहे. आता आपण घेतलं 10.3 सेंटीमीटर. तुमचा आता एक पॉईंट आहे एक्स, तुम्ही तो लगेच लिहायला हरकत नाही. आता दुसरा पॉईंट आहे वाय, कारण आपल्याला काय काय आहे ते आपल्याला माहीत आहे. आता आपल्या अंदाजे ट्रायंगल काढायचा आहे, म्हणजे तुमचा 35 डिग्री असेल. पहिला अँगल काढला आपण 35 डिग्री, दुसरा अँगल असेल 30 डिग्री. तुमचा तो पहिल्यांदा ट्रायंगल कंप्लीट होईल, म्हणजे एक साईड आहे आणि 2 अँगल आहेत, आणि दोन्हीसुद्धा त्याच्या 2 बेसचेच अँगल आहेत. तर तुम्ही आता लक्षात ठेवायचं आहे, तुमचा ट्रायंगल तयार होईल. आणि आपण अगोदरच्या दोन्ही प्रकारामध्ये बघितलं होतं की तुमचा पहिला बेस मिळत होता, म्हणजे तुमचे 2 पॉईंट फिक्स होते. तुम्ही जो परपेंडिक्युलर बायसेक्टर काढता त्यानंतर तुम्हाला 3rd पॉईंट मिळत होता. आता इथं उलटं झालेलं आहे, आपल्याला बेसच माहिती नाही. तेव्हा तुमचा हे जे 2 अँगल काढल्यानंतर जो पॉईंट मिळतो तो तुमचा ह्या बेसमधले सोडून जो तिसरा राहिला तो तुम्हाला पॉईंट पहिल्यांदा मिळतो. म्हणजे तुमचा अगोदरच्यामध्ये आणि ह्यामध्ये हा फरक आहे, लक्षात ठेवायचं. तुम्हाला अगोदर बेस अँगल मिळत होते, म्हणजे तुमचा बेसची नाव पहिला मिळत होती. आता तुमचे बेस अँगल कुठले आहेत? बी आणि सी. याचा अर्थ तुमचा बी आणि सी हे तुमच्या सगळ्या शेवटी ह्या बेसवर येणार आहेत. याचा अर्थ राहिला कुठला पॉईंट? 3rd पॉईंट ए. तुमचा तो पहिल्यांदा मिळतो. म्हणजे आपल्या अगोदरच्या प्रकारामध्ये फर्स्ट, सेकंडमध्ये आणि थर्डमध्ये हा फरक आहे. तुम्ही ज्यावेळी बेसच माहीत नसेल, तुमचे एक्स्ट्रा पॉईंट घेतलेत, त्याहून तुमचा मिळणारा तो 3rd पॉईंट मिळणार आहे अगोदर. आणि आता तुमच्या 2 साईड आहेत ज्यांची लेंथ तुम्हाला माहिती नाही. याचा अर्थ तुम्ही आत्ता याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे. आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना एक क्लू लक्षात ठेवा, तुम्ही बरोबर मध्यभाग न घेता जरा डावीकडे खाली घ्यायचा आहे. कारण तुम्ही जर समजा मध्यभाग घेऊन काढलात तर आपण अंदाजे काढल्यामुळे तुमचा एखाद्या वेळेस हा क्रॉस होण्याची शक्यता आहे. तो क्रॉस आपल्याला होऊ द्यायचा नाही. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, जरा खाली घ्यायचा आहे. हा तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल. आपण काढताना मात्र त्याप्रमाणेच काढलेला आहे. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ॲक्च्युअल काढणार आहे, पण आपला जर समजा तुम्ही इकडे वरती घेतला तर तुमचा मध्ये क्रॉस येऊ शकतो, आणि हा आतल्या बाजूला क्रॉस येणं शक्य नाही आपल्या फिगरप्रमाणे. त्यामुळे तुम्ही जरा काळजी घ्यायची आहे. पहिला लेफ्ट हँड साईडचा काढताना साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर जरा खाली घ्यायचा. ह्या एक्सच्या बाजूला हा असेल परपेंडिक्युलर बायसेक्टर. जसं आपण इथं जसं काढलं तसं इकडं पण घ्यायचं आहे. तुमचा बेस इकडं आहे वाय, तुम्ही त्याच्या साईडला जरासं खाली झुकवायचं आहे. म्हणजे तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना तर तुम्ही इकडं जरा खाली काढायचं आहे. म्हणजे ॲक्च्युली आपल्याला येताना तो बरोबर परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळणार आहे, पण आपला गोंधळ होणे यासाठी आपण हे केलेलं आहे. मग तुमचा हा जो दुसरा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, आता या दोघांचे लेंथ इक्वल येणं शक्य नाही, कारण तुमचे हे 2 अँगल वेगळे आहेत. तेव्हा तुमचे हे 2 परपेंडिक्युलर बायसेक्टर इक्वल येणं शक्य नाही. त्यामुळे आपण हा मार्क डबल केलेला आहे, हा सिंगल केला आहे, याच्यामध्ये चेंज केलेला आहे. आता तुमचा हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इथं मिळालेला आहे ह्याच्या डावीकडचा, तो एक आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे. उजवीकडे पण तसा मिळालेला आहे. ॲक्च्युली तुमच्या आता हे 2 मिळाले, तुम्ही आता फक्त हे जॉईन करायचे आहेत. याचा अर्थ तुमच्या आता 2 पॉईंट मिळालेत. हे 2 पॉईंट आपण 3rd पॉईंटला जॉईन केले. याचा अर्थ आपला आत्ता आतल्या बाजूला ट्रायंगल मिळाला. आता याच्यामध्ये एक पॉईंट बी असणार आहे, दुसरा पॉईंट सी असणार आहे. आपला इथं जो क्लू आहे तो क्लू लक्षात ठेवायचा. आपण बीसाठी जो निवडला होता तो बीसाठीचा रिलेशनमध्ये एक्स होता. याचा अर्थ तुमच्या एक्सच्या रिलेशनमध्ये आता बी उलटं होईल, आणि तुमचा वायच्या रिलेशनमध्ये आता तुमचा सी पॉईंट येईल. म्हणजे तुमचा आता पॉईंट सी इथं असेल. मी थोडा चेंज करतो, हा इकडे लिहितो 10.3 सेंटीमीटर. म्हणजे तुमचा हा पॉईंट सी असेल. मग तुमचा आता मात्र हा लक्षात ठेवायचा आहे, तुमचं जे 10.3 लिहिणार ते सगळ्या शेवटी लिहायचं, मध्ये आता लिहायचं नाही, सगळ्या शेवटी लिहा. म्हणजे तुमचा जेणेकरून कुठं 10.3 येतो त्यापेक्षा तुमचे मार्क कुठे येतात हे महत्त्वाचे आहे. म्हणजे तुमचा आता सी पॉईंट इथे मिळाला, बी इथे मिळाला, ही लेंथ याला इक्वल आहे, ही लेंथ याला इक्वल आहे, आणि तुमचा हा टोटल 10.3 आहे. म्हणजे तुमचा बेस माहिती नाही, पण तुमचा बेस आता इथे मिळालेला आहे. तुमची एकही लेंथ माहिती नाही, पण तुम्ही ह्याप्रमाणे काढलेलं आहे. कारण परपेंडिक्युलर बायसेक्टरचा अर्थ असा होतो की हा परपेंडिक्युलर बायसेक्टरचा पॉईंट ह्या दोघांच्यापासून इक्वल डिस्टन्स होते. याचा अर्थ हे डिस्टन्स आपण घेतलं इकडं आलं, हे डिस्टन्स इकडं आलं, म्हणजे तुमचा टोटल किती झाला 10.3. म्हणजे तुमचा हे इकडे घेतलं, हे इकडे घेतलं, तुमचा टोटल 10.3 आला. म्हणजे तुमचा आता ह्याप्रमाणे ती फिगर मिळाली. आता हा तुमचा बरोबर 70 डिग्री असेल, हा 60 डिग्री असेल. आपण ॲक्च्युली जर काढून बघितलं तर लक्षात येतं की तुमचा हा सुद्धा बरोबर एक्झॅक्ट अँगल मिळतो. आता इथं 70 डिग्री कसा आला, तर तुमचा हा ट्रायंगल जो आहे तो ट्रायंगल आयसोसेलर ट्रायंगल आहे, कारण ह्या साईड इक्वल आहेत. आणि आयसोसेलर ट्रायंगलमधला तुमचा हा आहे तो एक्सटेरियर अँगल आहे. म्हणजे आपण रिमोट इंटरअँगल थेरम वापरला तर ह्या अँगलचं मेजरमेंट तुमच्या ह्या 2 अँगलच्या ॲडिशन एवढं असलं पाहिजे, कारण हा आयसोसेलर ट्रायंगल आहे
आणि हे दोन रिमोट इंटर अँगल आहेत. आपण जर समजा बेरीज केली तर हा 35 डिग्री आहे आणि आपल्या ह्या दोन साईड इक्वल असल्यामुळे तुमचा हा पण 35 डिग्री असेल. म्हणजे तुमचे हे दोन अँगल इक्वल आले आणि या दोघांची बेरीज तुम्हाला इथं मिळाली. तसं तुमचं ह्या दोघांची बेरीज इथं मिळेल. म्हणून आपण या ठिकाणी बरोबर त्याचा हाफ केलेला आहे. म्हणजे आपली जी रिमोट इंटर अँगल थिअरम आहे आपण तो वापरलेला आहे. आणि त्यासाठी आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरमचा जो आपण प्रॉपर्टी आहे आपण तो प्रॉपर्टी वापरलेला आहे. म्हणजे आपण इथं एकूण ह्या एकाच फिगरसाठी दोन दोन बेसिक आपण इथं वापरलेले आहेत. म्हणजे तुमचा रिमोट इंटर अँगल थिअरम पण वापरला आणि आयसोसेलेस ट्रायंगल थिअरमसुद्धा आपण वापरलेला आहे. त्याप्रमाणे आपण हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. म्हणजे आपल्याला ॲक्च्युअली कन्स्ट्रक्शन याप्रमाणे करायचं आहे. आता आपल्याला ॲक्च्युअली फिगर काढायचे आहे. त्यासाठी लक्षात ठेवायचं आपल्याला वरच्या साधारण 6 ते 7 ओळी आपल्याला गरजेच्या आहेत. आता आपल्याला ॲक्च्युअली फिगर काढायचे आहे. आणि ॲक्च्युअली फिगर काढण्यासाठी आपल्याला 6 ते 7 ओळींची गरज असणार आहे. आपली फिगर आता याप्रमाणे असेल. पहिला काढायचा आहे बेस. आता बेस काढताना मात्र मी सांगितले तुमच्या साधारण हा जो बेस आहे हा बेस काढताना तुम्ही 6 ते 7 ओळी सोडायचे आहेत. साधारण 5 ओळीची गरज आहे आपल्याला. कारण एक लक्षात ठेवायचं तुमचा हा जो 10 आहे आपण याचे समान 3 भाग केले. तर आपण समजा याच्यामध्ये समान 3 भाग केले तर आपल्याला असं लक्षात येतं की 10चे जे आपण 12 घेतलं 12 म्हणजे तुमचं साधारण 4 ओळी येतील. पण आपले हे जे आर्क काढायचे आर्कसाठी आपल्याला आणखी 2-3 ओळी गरजेचे आहेत. आपण 6 ओळीमध्ये काढूया. 1 2 3 4 5 6 6 ओळीमध्ये आपण काढायचं ठरवलं. आपल्याला खालीसुद्धा जागा लागणार आहे कारण आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी खालीसुद्धा जागा लागणार आहे. तुम्ही त्याप्रमाणे खाली 2 ओळी शिल्लक ठेवायचे आहेत. आणि आपल्याला आता बरोबर मध्यभागी काढायचं आहे. 10.3 सेंटीमीटर आहे. आपण 10.3 सेंटीमीटर काढले. हा इथं 10 येतो. 10च्या पुढं तुमची थर्ड लाईन असेल. हे 10च्या पुढची तुमची थर्ड लाईन इथे येईल. ही 10च्या पुढची थर्ड लाईन आणि तुमचा हा 0. तुमचा आता बरोबर तुमचा तो 10.3 मिळाला. आणि आता आपल्याला फक्त ते जॉईन करायचं आहे. हा तुमचा बेस मिळाला. आता आपल्याला जशी नावं आहेत ॲनालिटिकल फिगरमध्ये तशी नावं द्यायची आहेत. हा एक्स पॉईंट असेल, हा वाय पॉईंट असेल. साधारण मी आता डावीकडे आणि उजवीकडे जागा असल्यामुळं मी अगदी डाव्या कोपऱ्यात देतो 10.3 सेंटीमीटर. किंवा तुम्ही इकडं उजव्या कोपऱ्यात देतो तुम्ही डाव्या कोपऱ्यात लिहिलं तरीसुद्धा चालणार आहे. आपल्याला पुढचा भाग बघायचा तो म्हणजेच अँगल काढायचे आहेत. हा तुमचा अँगल काढायचा 35 डिग्री. आपल्याला साईड इकडं दिसते याचा अर्थ तुमचा 0 इकडं असेल. 0 मोला 10 20 30 35 म्हणजे 30 आणि 40च्या मधला पार्ट हा तुमचा 35 असेल. आणि आपल्याला आता तो फक्त वाढवायचा आहे. तुमचा एक अँगल काढल्याशिवाय दुसरा तुमचा अँगल पूर्ण करू नका. म्हणजे तुमचा हा आपला काढल्याप्रमाणे 35 डिग्री अँगल असेल. आता दुसरा अँगल घेताना आपल्याला 30 डिग्री घ्यायचा आहे. ॲक्च्युअल ॲनालिटिकल फिगरप्रमाणे काढायचा आहे. हा तुमचा आता मोजताना मात्र तुमचा वायवरती ठेवल्यामुळे तुमचा एक्स डावीकडे आहे. तुमचा आता डावीकडून मोजायचा आहे 30 10 20 30. मग तुमचा हा 30 डिग्री इथे येईल. आणि तुम्ही तर 30 डिग्री असल्यामुळे तुम्ही आता तो पुढे वाढवायचा आहे. आपल्याला जागा किती लागेल हे आपण प्रॅक्टिस केल्याशिवाय लक्षात येणार नाही. त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुमचा हा फर्स्ट रे सेकंड रे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्या माहितीप्रमाणे आता मिळालेला आहे तो ए. हा आपला थर्ड पॉईंट अगोदर मिळालेला आहे. आणि तुमचा हा अँगल आहे 30 डिग्री. आणि आपल्या आता शिल्लक राहिलेलं लक्षात येतं की तुमचा इथं मात्र आता परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना एक लक्षात ठेवायचं तुमचं ह्या पॉईंट बेसपासून तुमचा पॉईंट किती अंतरावर ते तुम्ही ॲक्च्युली मोजायचं आहे. 1 2 3 4 4 याचा अर्थ तुमचा आता बरोबर या पॉईंटपासून 2पर्यंत अंतर म्हणजे हाफ झालं. तुम्ही त्याच्या पुढं जायचं आहे. आपण अंदाजे बघितलं हा अर्धा आहे. तुम्ही त्याच्यापेक्षा जरा पुढे गेलं पाहिजेत. फक्त एकच करायचं खात्री करून घ्यायची तुमचा हा जो पॉईंट आहे त्यावरती तुम्ही ठेवला तर तुमचं याच्या पुढे गेलं पाहिजे. आणि अगदी जास्त अंतर जाता कामा नये. आता आपल्याबरोबर मोर दॅन हाफ मिळालेला आहे. शक्यतो तुम्ही त्या लाईनच्या जवळच काढायचं आहे. जर तुम्ही जास्त मोठं अंतर घेतला तुमचा मात्र परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना तुमचा हा बेसच्या इकडं क्रॉस झाला तर तुमचा मात्र प्रॉब्लेम येतो कुठला पॉईंट जॉईन करायचा. तो प्रॉब्लेम येऊ नये यासाठी फक्त मी सांगितले. तुमचा आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इथं त्या लाईनच्या जवळच मिळतो. हा तुमचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. मग तुमच्या आता जे 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहेत ते फक्त जॉईन करायचे आहेत. तुम्ही जर जास्त अंतर घेतला तुमचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इकडे खाली येण्याची शक्यता जी आहे. आणि जर समजा तुमच्या त्या लाईन बेसवरच यायला लागला तर प्रॉब्लेम येतो. आणि तो प्रॉब्लेम येऊ नये यासाठी आपण हे काळजी घेणं गरजेचं आहे.
आता आपल्याला फक्त हे दोन जॉईन करायचे आहेत. म्हणजे यातून जाणारे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर लाईन काढली आणि तुमचा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे तुमचा आता तो फक्त इथं डबल मार्क दाखवला, तुम्ही इथं पण डबल मार्क दाखवा. जसं इकडं दाखवले तुम्ही त्याप्रमाणे दाखवायचं आहे. आता आपल्या फिगरप्रमाणे ॲनालिटिकल फिगरप्रमाणे तुमचा हा पॉईंट बी मिळाला पहिला, तो लगेच जॉईन करा. तुम्ही जशा फिगर कंप्लीट होतात तुम्ही त्याप्रमाणे लगेच ॲनालिटिकल फिगरमध्ये बघून नाव लिहिणं किंवा अँगल लिहिणं किंवा परपेंडिक्युलर बायसेक्टर दाखवणं हे लगेच तुम्ही पूर्ण करायचं आहे. आता आपल्याला इथंसुद्धा बरोबर तेवढंच अंतर आहे, फक्त आता घेताना आपलं अंतर थोडं वाढलेलं असेल. तुम्ही आता 2पर्यंत आलेलं आहे, 2च्या जरा पुढं जायचं आहे, कारण आपलं इथंसुद्धा अंतर तेवढंच आहे. तुम्ही इकडून मोजा किंवा इकडून मोजा, तुमचं मोर दॅन हाफ की तेवढंच येणार आहे. मी थोडं पुढे गेलो आणि तुमचा हा जो पॉईंट ऑफ इंटरेक्शन आहे आपण मोजलं तर आता नक्की काय झालं, तो पुढं गेलेला आहे. समजा आपण जरासं कमी केलं का तुमचं हे जेवढं अंतर वाढणार तेवढं तुमचा पॉईंट ऑफ इंटरेक्शन इकडं गोंधळात येणार आहे. तो होऊ नये यासाठी आपण थोडंसं अंतर कमी केलं. तुमचं अंतर अगदी थोडंसं पुढं जाणं गरजेचं आहे. आता तुमचं अंतर जरासं पुढं गेलेलं आहे, आपण ठेवलं आणि आर काढला. शक्यतो तुम्ही डिस्टन्स कमी घेणं गरजेचं आहे, कारण तुमचा तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन या लाईनच्या आसपास येऊ नये. हा तुमचा हा पहिला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला, हा दुसरा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला. तुम्ही जेवढं अंतर वाढवत जाता तेवढं तुमचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इकडे वाढत जातो. समजा अगदीच कमी अँगल असेल तुम्ही जास्त घ्या डिस्टन्स, जेणेकरून तुमचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इकडे बाहेर येईल. आता आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन बरोबर मिळालेले आहेत. आपण ते दोन्ही पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आता जॉईन करायचे आहेत. म्हणजे तुमचा 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जॉईन केले तर मिळतो तो परपेंडिक्युलर बायसेक्टर. आणि आपल्यासाठी फक्त तो परपेंडिक्युलर बायसेक्टर गरजेचा होता. आपण दोन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेले आहेत. आणि आता आपल्याला हा परपेंडिक्युलर जसा इथं मार्क दाखवला त्याप्रमाणे दाखवा. हा सिंगल मार्क दाखवला. हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला बेसवरती मिळतो. म्हणजे तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर जिथं बेसला इंटरसेक्ट झालेला आहे तो तुम्ही फक्त पॉईंट काय करायचा आहे, जॉईन करायचा आहे. तुमचा हा पॉईंट जॉईन केला म्हणजे तुमचा ॲनालिटिकल फिगरप्रमाणे तुमचा हा थर्ड पॉईंट असेल सी. म्हणजे तुमचं हे डिस्टन्स आहे, हे याला इक्वल आहे, हे याला इक्वल आहे. तुमचं टोटल डिस्टन्स 10.3 आहे. म्हणजे आता आपल्याला याचा अर्थ काय, आपली फिगर या ठिकाणी ट्रायंगल ABC कंप्लीट झालेली आहे. हा झाला याचा पूर्ण भाग. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल XYZ सच दॅट पेरीमीटर ऑफ ट्रायंगल XYZ इज 11 सेंटीमीटर, अँगल Y इक्वल टू 60 डिग्री, अँगल Z इक्वल टू 60 डिग्री. आता मी मागाशी चेंज केला होता, आता दोन्ही सेम घेतले. आपल्याला फिगरमध्ये थोडा चेंज होऊ शकतो, तो कसा प्रकारे बदलतो आपण ते बघायचं आहे. तुम्ही तर 70-70 सुद्धा घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. आता आपल्या इथं मागाप्रमाणे 3 साईडची बेरीज असं न दाखवता इथं पेरीमीटर शब्द वापरलेला आहे. किंवा तुम्हाला कंसामध्ये P इंटू ब्रॅकेट ट्रायंगल XYZ असं सुद्धा देऊ शकतात. म्हणजे देताना प्रकार कशा प्रकारे येऊ शकतात हे तुम्ही बघायचं आहे. इथं तुमचा पूर्ण शब्द दिलेला आहे पेरीमीटर ऑफ ट्रायंगल XYZ. तुम्हाला देत असताना काही वेळा P इंटू ब्रॅकेट ट्रायंगल XYZ असं सुद्धा देऊ शकतात. म्हणजे नोटेशनमध्ये हे तुमचं पूर्ण लेंग्दी आहे, सेंटेन्समध्ये तुमचं ते नोटेशनमध्ये सुद्धा देऊ शकतात. म्हणजे आपल्याला हा बदल लक्षात ठेवायचा आहे. आपल्याला मात्र हा पेरीमीटर दिलेला आहे आणि 2 अँगल दिलेत, याचा अर्थ पेरीमीटर अँड बेस अँगल दिलेला आहे. म्हणजे आपला थर्ड टाईप आहे. आणि थर्ड टाईपसाठी मी सांगितले तुम्हाला ॲनालिसिस पहिलं असलं गरजेचं आहे. तर ॲनालिसिस काढताना मात्र मी सांगितलं आहे तुमचं आता ट्रायंगल XYZ आहे, याचा अर्थ तुमचा XYZ सोडून दुसरे घ्यायचे आहेत. समजा मी सांगितलं अगोदरचं तुमचं ट्रायंगलमध्ये XYZ नसेल तर तुम्ही XY बेस घ्यायचा आहे. आता तुमचा ट्रायंगल XYZ असेल तर ABC घ्या, मग तुमचं AB घ्या. आपला इथं पहिलं असेल AB इक्वल टू तुमची पेरीमीटर आहे 11 सेंटीमीटर. आपण इथं 11 सेंटीमीटर लिहिलं. तुमचा पहिला पॉईंट एक्स्ट्रा घेतलेला तो A होता. देअरफॉर अँगल इक्वल टू हाफ ऑफ पहिला अँगल घ्या Y, आणि तोंडी तुम्ही लिहायचं आहे बेरीज डिवाईड करून 30 डिग्री. तुमचा आता दुसरा पॉईंट घ्या B, दुसरा अँगल आहे Z, तुमचा हाफ केला परत तेवढंच येईल. आता आपल्याला काढायचे ते ॲनालिटिकल फिगर. ॲनालिटिकल फिगरसाठी मी सांगितलं तुमचे 4 वेळी गरजेचे आहेत. 1 2 3 4. 4 वेळमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचा जो बेस आहे हा बेस काढताना तुम्ही जरा मोठा काढायचा, कारण थर्ड टाईप आहे आणि थर्ड टाईपसाठी तुमचा मात्र बेस मोठा काढायचा आहे. तुमचा आता इथं आला जसं दिलं आहे त्याप्रमाणे तुमचा आता हा A पॉईंट येईल, हा B पॉईंट येईल आणि तुमचा आता काढायचा आहे तो 11 सेंटीमीटर. आपण इकडं कोपऱ्यात लिहिला होता. आणि तुमचा आता इथं जो अँगल येणार तो अँगल याप्रमाणे येईल. तुमचा अँगल अंदाजे आपण काढायचे, अँगल मोजायचं असत नाही. हा तुमचा 30 डिग्री झाला. इथं लगेच
30 डिग्री. दुसरा अँगलसुद्धा तुम्ही काढायचा आहे. अँगल बी सुद्धा 30 डिग्री आहे. आपण हा 30 डिग्रीसुद्धा काढला. हा लगेच लिहिला 30 डिग्री. आता आपल्याला काढायचं आहे तो फक्त परपेंडिक्युलर बायसेक्टर, आणि मी सांगितले तुम्हाला जरासं खालच्या बाजूला काढायचं आहे, जेणेकरून तुमची ॲक्च्युली फिगर न बघता आपण तो अंदाजे काढायचा आहे. मग तुमचा आता हा आपण मिड पॉईंट न घेता जरासं खालच्या बाजूला येईल असं घेतलेलं आहे. तुमचा आता हा परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर, आणि तुमचा इथं जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळेल तो आपल्यासाठी निवडल्याप्रमाणे ए आहे. एच्या बाजूला दिसतो, एला करस्पॉन्डन्समध्ये दिसतो तो वाय. तुमचा हा वाय पॉईंट येईल. तुमचा ऑलरेडी हा थर्ड पॉईंट आहे, तो थर्ड पॉईंट मिळालेला आहे. वायने जर सोडला तर राहतो एक्स. तुमचा हा एक्स पॉईंट असेल, हा वाय पॉईंट असेल. तुम्ही लगेच ते जॉईन करून घ्यायचं आहे. तुमचा हा आता 30 डिग्री आहे. आपण परत याचासुद्धा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. आपण अंदाजे काढत असल्यामुळे तुम्ही सांगितले तुमचं जर खाली बेसच्या खालच्या बाजूला तो परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. मग तुमचा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल. आणि एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, तुमचा हा जर परपेंडिक्युलर बायसेक्टर वाढवला तर तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हा तुमचा नेहमी बाहेर म्हणजे ह्या ट्रायंगलच्या खाली मिळाला पाहिजे, ट्रायंगलच्या वर मिळणार नाही, याची काळजी घ्यायची. म्हणून मी तुम्हाला सांगताना सांगितलं जर असं तुम्ही खाली घ्यायचे आहेत. ॲक्च्युली फिगर काढताना सुद्धा जर समजा तुमचे पॉईंट ऑफ ह्या दोघांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आत मिळाला तर तुम्ही चुकलेला असाल. मग हा त्याचा क्लू आहे. तुम्ही काढताना मात्र परपेंडिक्युलर बायसेक्टर एकमेकाला छेदतानासुद्धा खाली मिळतील, या बेसच्या खाली येईल असं लक्षात ठेवायचं आहे. हा तुमचा थर्ड पॉईंट असेल झड, कारण आपला ऑलरेडी एक्स मिळाला आहे, वाय आणि झड मिळाला. तुम्ही आता फक्त ते जॉईन करायचं आहे. म्हणजे आपला हा असेल ट्रायंगल एक्स वाय झेड. म्हणजे आपला ट्रायंगल एक्स वाय झेड आता मिळालेला आहे. आणि आपली ॲक्च्युअली जी फिगर आहे ती ॲक्च्युअली फिगर आपल्या आता पूर्ण झालेली आहे. हा तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल. म्हणजे आपली ॲनालिटिकल फिगर झालेली आहे. आता आपल्याला काढायचा आहे तो ॲक्च्युअल फिगर. आणि ॲक्च्युअल फिगर काढण्यासाठी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचा आता बेसपासून किती जागा लागेल हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही त्याप्रमाणे तो आता काढायचा आहे. आता आपल्याला बेस काढायचा आहे तो साधारण खाली 1 ते 2 ओळी राहतील अशाप्रमाणे काढायचा आहे. इथून मोजलं 1 2 3 4 5 6. साधारण मी इथं घेतलं, खाली 2 ओळी शिल्लक राहिलेले आहेत. खाली 2 ओळी सोडून मी इकडं वरती घेतो. आता बेस काढताना मी इथं घेतो, कारण वरतीसुद्धा आपल्याला अँगल आर्क काढण्यासाठी जागा शिल्लक राहणं गरजेचं आहे. मी खाली 2 ओळी सोडून आता बेस काढतो आहे. साधारण मध्यभागी येईल असं काढायचं आहे. तुमचं 10 सेंटीमीटर जे आहे, सॉरी 11 सेंटीमीटर, तुमचं 11 सेंटीमीटर जे आहे ते आता घेताना साधारण मध्यभागी येईल याप्रमाणे घ्या. तर आपल्याला डावीकडे सुद्धा आर्क काढायला लागणार आहेत आणि उजवीकडे सुद्धा आर्क काढायचे आहेत. हा तुमचा बरोबर 11 सेंटीमीटर असेल. तुमचा हा 0चा मार्क तुमचा बरोबर आता या ठिकाणी 11 सेंटीमीटर मिळालेला आहे. आपल्या ॲनालिटिकल फिगरप्रमाणे तुमचा हा पॉईंट ए असेल, हा पॉईंट बी असेल, आणि डिस्टन्स आपलं हे असेल 11 सेंटीमीटर. आणि तुम्ही आता जे अँगल आहे ते अँगल काढायचे आहेत. तुमचा पहिला अँगल असेल, अँगल काढताना आपला बी इकडं असेल राईट हँड साईडला. तुम्ही आता बी राईट हँड साईडकडून मोजायचं आहे. 10 20 30 तुमचं 30 डिग्रीज पाहिजे होतं. हा तुमचा 30 डिग्री असेल. आणि तुम्ही आता 30 डिग्री असल्यानंतर तो लगेच पहिला काढून पूर्ण करायचा आहे. तुम्ही 2 मार्क करून मग जॉईन करताना जरा गोंधळ होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही पहिला एक अँगल काढल्यानंतर तो पूर्ण केल्याशिवाय पुढचा दुसरा अँगल तुम्ही घ्यायचा नाही. तुमचा हा आता मिळाला फर्स्ट अँगल 30 डिग्री. तुमचा दुसरासुद्धा अँगल बीवरती ठेवून काढायचा आहे, तो सुद्धा 30 डिग्रीचा आहे. तुमचा हा 30 डिग्री असेल. आता इकडून मोजायचं आहे 10 20 30. तुमचा हा 30 डिग्री येईल. तुमचा 30 डिग्री आल्यानंतर तुम्ही आता लगेच तो जॉईन करायचा आहे. आणि तुमचा हा सुद्धा 30 डिग्री आहे. आणि 30 डिग्री काढल्यानंतर मात्र एक लक्षात येतं की तुमचा आता जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो मिळालेला आहे तुम्हाला. आपला वायने झेड दिला होता. वायने झेड असताना तुमचा आता जो आहे तो शिल्लक राहिला एक्स, तो एक्स पॉईंट इथे येईल. आणि तुम्हाला आता फक्त राहिले परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे राहिलेले आहेत. आता आपण पहिल्यांदा मोजायचं आहे. इथून मोजला 1 2 3 4, म्हणजे तुमचे 1 2 3 4 लाईनमध्ये आहेत. याचा अर्थ मगाप्रमाणेच तुमचे 2 पेक्षासुद्धा पुढे येईल असं घ्यायचं आहे. हे तुमचं बरोबर 2 आलं, ह्याच्या जरा पुढं घेतलं आणि हा पॉईंट आपण जर बघितला तर तुमचा बरोबर नक्की ते एक्सच्या पुढे गेला, म्हणजे आपलं डिस्टन्स बरोबर घेतलेला आहे. तुम्ही आता फक्त तो आर्क काढायचा आहे. तुम्ही हा आर्क पुढं वाढवला तरीसुद्धा चालणार आहे. हा तुमचा
पहिला आर्क झाला एक्स एवरती ठेवून, आता तुम्ही एक्सवरती ठेवून त्याला इंटरसेक्शन मिळेल असा काढायचा आहे आर्क. हा तुमचा पहिला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असेल, हा तुमचा दुसरा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असेल. तुम्ही डिस्टन्स कमी घेतला तर एक फायदा होतो, तुमचं ते पॉईंट ऑफ इंटरसेक्शन याच्या आतल्या बाजूलाच येतात. तुम्ही जर समजा हे वाढवलात तर तुमचा खाली तेवढा भाग असणं गरजेचं आहे. आता आपण खाली 1-2 ओळी सोडलेत, कारण आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर खाली दाखवायचं आहे, म्हणून आपण खाली 2 ओळी सोडलेत. समजा तुम्हाला वाटलं डिस्टन्स जरा जास्त घ्यावं, त्याप्रमाणे तुमचं खालीसुद्धा तेवढ्या ओळी असणं गरजेचं आहे. कारण आपण फिगर काढताना जर समजा सुरुवातच अपुऱ्या ठिकाणी केली असेल, म्हणजे खाली तुम्हाला ओळी गरजेचं आहे, तुम्ही खाली जागा शिल्लक नसेल तर तुम्हाला परत त्या अर्ध्यामध्ये थांबवावं लागतं. थांबवावं लागून यासाठी मी सांगितलं तुम्हाला वरती किती ओळी लागतील किंवा खाली किती ओळी लागतील. आपल्याला मोजताना महत्त्वाच्या खाली ओळीच मोजणं गरजेचं आहे, कारण आपल्याला खाली ओळीच नसतील तर आपल्याला ते अर्धवट आकृती ठेवावी लागते. वरती एक वेळ तुम्ही वरच्या भागामध्ये लिखाण केलेल्या भागामध्ये तुमचं इंटरसेक्शन गेले तरी चालतात, पण तुम्ही खाली जर जागा नसेल तर तुम्ही आकृती पूर्ण करू शकत नाही. आता आपला ऑलरेडी पहिला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे. हा आहे आपल्या माहितीप्रमाणे वाय, आणि हा आपण जॉईन करायचा आहे. हा तुमचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे. आता दुसरा सुद्धा बघताना आपण मगाच्याप्रमाणेच बघायचं आहे. हा तुमचा 2पर्यंत गेलं, ते जर आपण पुढे घेतलं त्याच पॉईंटवर ठेवून आपण जर बघितलं तर तुमचा नक्की एक्सच्या पुढे गेलेला आहे. म्हणजे तुमचा आता जो डिस्टन्स घेतला तो करेक्ट आहे. आपल्याला लगेच आर्क काढायचा आहे. हा पहिला आर्क काढला, नंतर एक्सवरती ठेवून त्याला फक्त इंटरसेक्शन होईल एवढा आपण आर्क काढायचा आहे. हा तुमचा दुसरा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला. म्हणजे आपल्याला ॲक्च्युली मिळालेले आहेत 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. आपण फक्त आता ते जॉईन करायचे आहेत. हे तुमचे 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहेत. हे आपण जर जॉईन केले तर तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी बेसवरचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळतो. हा तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. तुमचा जो मिळाला तो पॉईंट असेल झेड, आणि हा तुमचा झेड पॉईंट फक्त तुम्ही इथं जॉईन करायचा आहे. म्हणजे तुमचा ट्रायंगल मिळाला XYZ. आता आपण अँगल मोजून बघूया आपल्याला अँगल करेक्ट मिळतात का. हा तुमचा वायवरती पण ठेवला, आणि तुमचा इथं जर निरीक्षण केला तर मी जरा फोकसिंग झूम करतो. बघा तुमचा बरोबर अँगल 60 डिग्रीला आलेला आहे. म्हणजे तुमचा हा अँगल 60 डिग्री मिळालेला आहे. मी दुसरासुद्धा बघा, हा अँगल आता मी झेडवरती ठेवला, झूम करतो. तुमचा हा सुद्धा 60 डिग्री मिळाला, कारण आता तुम्ही इकडून मोजणार आहे. 120 दिसतं, पण तुमचा वरचा आहे तो 0 इकडून येणार आहे. म्हणजे तुमचा हा सुद्धा बरोबर 60 डिग्री मिळालेला आहे. याचा अर्थ आपल्याला जी फिगर पाहिजे होती ती फिगर आपली ॲक्च्युअल फिगर बरोबर येते. म्हणजे मोजून दाखवण्यापाठीचं खात्री करण्याचं एवढंच कारण आहे की आपलं जे ॲनालिटिकल फिगर आहे ते ॲनालिटिकल फिगर करेक्ट आहे, आणि आपली ॲक्च्युअल फिगरसुद्धा करेक्ट आहे. आता आपलं फक्त राहिलं होतं ते म्हणजे हे अँगल लिहिणं. जर समजा तुम्हाला असं लिहायला सांगितलं तुमचे अँगल किंवा जे काय आपण ॲनालिटिकल फिगरमध्ये लिहितो ते सगळं तुमच्या इथं मार्क दाखवणं गरजेचं असतं. आपली आता सेकंडची फिगर जी आहे ती आपली सेकंडची फिगरसुद्धा कंप्लीट झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 थोडासा चेंज करून मी घेतलेला आहे. पुस्तकामध्ये असं तुमचं एक्झाम्पल येणं शक्य नाही, पण तरीसुद्धा थोडासा वेगळा विचार करून समजा विचारलंच तर तुम्हाला कशाप्रकारे हे काढायचं असतं हे लक्षात ठेवायचं आहे. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल PQR सच दॅट पेरिमीटर ऑफ ट्रायंगल इज 11 सेंटीमीटर. आता इथं तुम्हाला डायरेक्ट 11 सेंटीमीटर दिलेलं आहे. अँड अँगल P इक्वल टू 75 डिग्री अँड अँगल Q इक्वल टू 65 डिग्री. तुम्ही आपल्या ॲनालिसिसच्या ऐवजी तुम्हाला इथं मात्र जरा वेगळा विचार करावा लागेल, कारण ॲनालिसिस जर लिहायचं म्हटलं तुमचा हा आपण समजा PQR आहे ट्रायंगल PQR, तर आपण इथं पेरिमीटर असल्यामुळे तुम्ही 2 नावं एक्स्ट्रा घेतली तर XY झाले. मग तुमची XY लिहिलं तर XY इक्वल टू 11 सेंटीमीटर येईल, पण तुमचा अँगल X काढण्यासाठी किंवा अँगल Y काढण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम आहे. तर तुमचा 70 डिग्री 80 डिग्री 60 डिग्री ह्याचा आपल्याला ॲक्च्युअल हाफ करता येतं. हाफ केलं याचा अर्थ तुमचं काय करतं येतं 30 डिग्री मिळतं, 35 डिग्री 40 डिग्री मिळतं. पण तुमचा इथं मात्र एक लक्षात घ्यायचं आहे, हा 75 डिग्री आहे. तुम्ही याचा हाफ केला तर पॉईंटमध्ये उत्तर येणार आहे. त्यामुळे शक्यतो असं जर उत्तर असेल ज्यावेळी तुमचं 75 डिग्री आहे 65 डिग्री आहे 5च्या मल्टिपलमध्ये असताना 0 नाही आहे इथं, 10चा मल्टिपल नाही 5चा मल्टिपल आहे, म्हणजे तुमचा
जर युनिट प्लेसमध्ये 0 नसेल तर तुम्ही मात्र लक्षात ठेवायचं आपल्याला हे थोडंसं वेगळ्या प्रकारे सोडवावं लागणार आहे. आता ॲक्च्युली एक तुम्ही असं लक्षात ठेवायचं आहे की तुमचा हा जर 75 डिग्री आहे, तुम्ही एका कोपऱ्यामध्ये जर एक्स घेतला तर तुमचा एक्स घेतलेला असताना तुम्हाला मात्र बरोबर याचं हाफ करावं लागतं आणि याचं हाफ जर केलं तर तुमचं पॉईंटमध्ये उतरतं. आता पॉईंटमध्ये उतरायला तुम्हाला मात्र ॲक्च्युली अगोदर तुमचं जर डिग्री बघितला, डिग्री अगदी जवळजवळ आहे, मग त्याला तुमचा अंदाजे पॉईंट कुठे येतं हे सांगता येणं शक्य नाही. का तुमचं हे जे 0.5मध्ये येतं हे 0.5 नेमका तुमच्या दोघांच्या मध्ये कुठेतरी ॲक्च्युली जर आपण बघितलं तर डिस्टन्स मोजणं किंवा तुमचा अगदी अँगल ॲक्च्युअल मोजणं गरजेचं आहे आणि ती आपल्याला मिळत नाही. त्यासाठी आपली एक वेगळी मेथड आहे, ही मेथड लक्षात ठेवायची आहे. समजा जर तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारे जर असं चेंजेस करून विचारले तर मात्र तुम्ही ती फिगर कशा प्रकारे असावी हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण XY इक्वल टू घेणार आहे. आपण ॲनालिटिकल फिगर काढतोय. हा तुमचा XY असेल आणि हा XY घेतल्यानंतर तुम्ही आता याच्या अगोदरचा जर भाग बघितला, तुम्ही आता XY घेतल्यानंतर तुमचा X पॉईंट इकडे असेल, Y पॉईंट इकडे असेल. तुम्ही X जो आहे तो घेताना काय करत होता, याचा हाफ करत होता. पण ॲक्च्युली आता तुम्ही याचा हाफ करणं शक्य नाही. म्हणजे तुम्ही करू शकता, पॉईंटमध्ये उत्तर येणार आहे आणि ते आपल्याला फिगरमध्ये दाखवणं ॲक्युरेट येणार नाही. त्यासाठी आपल्याला थोडा बदल करावा लागेल. कारण तुम्ही याचा हाफ केलात तर तुमचं पॉईंटमध्ये उत्तर येणार आहे आणि आपल्याला ते दाखवता येणं शक्य नाही. दाखवता येईल पण आपल्या ॲनालिटिकल फिगरप्रमाणे जरा बघितला तर जरासं वेगळं पण आपण असणं गरजेचं आहे. समजा आपल्याला याचा हाफ केल्यानंतर प्रॉब्लेम येतो, मग आपल्याला याचा हाफ करता येणं शक्य नसेल तर आपण जर समजा आपल्या अगोदरच्या काही माहिती असतील तर त्याच्याप्रमाणे आपल्याला हाफ करता येईल का बघा. समजा आपण इथं डायरेक्ट 75 डिग्रीज काढला, आपल्याला याचा हाफ करता येणं अवघड आहे, त्यामुळे आपण काय केलं 75 डिग्रीज काढला. म्हणजे 75 डिग्री आता आपण हा अँगल काढला. म्हणजे आपला ॲक्च्युली फिगरमध्ये काय चेंज होतं हे लक्षात यावं यासाठी मी काढलेला आहे. हा मी घेतला 75 डिग्री. आपल्याला याचा हाफ करायचा आहे आणि हाफ याचा अर्थ आपल्याला हा जो अँगल आहे त्या अँगलचा बायसेक्टर काढायचा आहे. म्हणजे तुम्ही हा अगोदरचा जो बेसिक आहे तुम्ही तो बेसिक इथं वापरला पाहिजे. हा तुमचा रे आहे. आता या रेचं तुमचं कुठलं उत्तर येणं शक्यच नाही, कारण आपला जो वरचा पॉईंट ऑफ इंटरेस्ट मिळणार तो इथं येणार नाही, ह्याच्यामध्ये येणार नाही आहे. आपण याचा जो बायसेक्टर काढणार त्याच्यावरती येणार आहे. आपण ॲक्च्युली 70 डिग्री असता तर आपण काय केलं असता, बरोबर 35 घेतला असता. आता तुमचा 75 असल्यामुळे तुमचं 37.5 येणार आहे. मग तुमचा 37.5 म्हटलं की तुमचा ॲक्च्युअली तुम्ही पॉईंट दाखवू शकत नाही, त्यामुळे आता हा थोडासा बदल करायचा आहे. मग आता आपण काय केला, याचा बायसेक्टर काढला. आता आपला हा सुद्धा आपण काढताना अंदाजे काढलेला आहे. हा तुमचा बायसेक्टर काढला. तसं तुम्ही आता इकडे पण करू शकता. हा तुमचा 65 डिग्री काढला पहिल्यांदा. हा तुमचा 65 डिग्री काढला. आता हा आपण अगदी जास्त पुढंपर्यंत क्रॉस करू नका, नाहीतर तुमचा पॉईंट ऑफ इंटरेस्ट वेगळा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी इथं पहिला हे 2 अँगल काढून घ्यायचे आहेत आणि नंतर तुमचा हा मध्येच कुठंतरी थांबेल एवढा काढायचा आहे. हा तुमचा 65 डिग्री आहे. तुमचा 65 डिग्रीचा परत तुम्ही अँगल बायसेक्टर काढायचा आहे. म्हणजे आपला जर अशा प्रकारचा अँगल असेल तर तुम्ही मात्र एक लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला ॲनालिसिसच्या ऐवजी तुम्ही इथं ॲनालिटिकल फिगर काढायचे. हा तुमचा अँगल बायसेक्टर असेल. हा तुमचा बायसेक्ट झालेला अँगल आहे. हा तुमचा बायसेक्ट झालेला अँगल आहे. म्हणजे आपण अँगल बायसेक्टर काढलेत आणि नक्की तुमचा आता मोजा तुमचा बरोबर त्याचा हाफ होणार आहे, कारण आपण अँगल बायसेक्टर काढले आहेत. आणि आपला आता मिळाला तो पॉईंट ऑफ इंटरेस्ट, म्हणजेच त्या बेस अँगलचा सोडून तिसरा पॉईंट पाहिजे आपल्याला. पी आणि क्यू वापरला, याचा अर्थ हा असेल आर. म्हणजे आपल्याला एक पॉईंट मिळाला आणि आपल्या आता ॲक्च्युली प्रमाणे जी फिगर आहे ती फिगर मिळालेली आहे. आणि आता आपल्याला फक्त परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे आहेत. तुमचा हा इथला पहिला परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल. मी सांगितल्याप्रमाणे जर असं तुम्ही खालच्या बाजूला काढायचा आहे, जेणेकरून तुमचा क्रॉसमध्ये येणार नाही. हा तुमचा पहिला परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल. तुमचा आता हा इकडचा पॉईंटचा काही गरज नाही आहे, तुम्हाला पाहिजे तो इथला बेसवरचा पॉईंट पाहिजे. मग तुमचा हा असेल परपेंडिक्युलर बायसेक्टर. आणि तुमचा हा आता आपला एक्स घेतला होता तो आपला 75 डिग्रीला करस्पॉन्डिंग कुठला आहे तो बघायचा आहे. आपला 75ला करस्पॉन्डिंग आहे तो पी. तुम्ही आता इथल्या याचे पॉईंट पी आणि तुमचा आता पी आणि आर जॉईन करायचा आहे. मग तुमचा एक साईड मिळाला. आता तुमचा त्याप्रमाणे इकडे सुद्धा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. नेहमीप्रमाणे तुमचा तो खाली काढायचा आहे. आता हा वरचा आपल्याला पॉईंट गरजेचा नाही, आपल्याला फक्त पाहिजे तो परपेंडिक्युलर बायसेक्टरचा पॉईंट आणि तो बेसला. म्हणजे तुमचा हा पॉईंट असेल तो आपल्याच माहितीप्रमाणे असेल क्यू, कारण तो आपला 65 डिग्रीला करस्पॉन्डिंग आहे. आता आपल्याला फक्त जॉईन केला तर आपल्याला जी मिळते फिगर ती असेल ट्रायंगल पी क्यू आर, ज्यामुळे तुमचा हा टोटल असेल 11 सेंटीमीटर, टोटल 11 सेंटीमीटर. आणि तुमच्या आता
ॲक्च्युली हा जो मिळणार आहे तो 75 डिग्री असेल, कारण हा हाफ झाला, मग हा एवढा इतका आहे. मग तुमचा याचा अर्थ हा 75 डिग्री असेल आणि हा ॲक्च्युली तुमचा 65 डिग्री असेल. म्हणजे तुमची ही फिगर आहे ती फिगर जरा लक्षात ठेवायची आहे. ज्यावेळी तुमचे इथं मल्टिपल ऑफ 5 असतात, म्हणजे मल्टिपल ऑफ 10 नाही, मल्टिपल ऑफ 5 म्हणजे युनिट प्लेसमध्ये 5 असताना तुम्ही याप्रमाणे फिगर काढायची आहे. म्हणजे तुमचा हा ॲक्च्युली फिगर आहे. आता तुम्ही ॲक्च्युली फिगर काढताना मात्र जागा किती लागेल बघा, तुम्ही त्याप्रमाणे काढायचं आहे. आपल्याला खालीसुद्धा जागा सोडणं गरजेचं आहे. त्यामुळे मी जर असं खाली घेतो आहे. आपल्याला वरचा भाग जास्त गरजेचा नसल्यामुळे मी थोडं खाली घेतो आहे. आता मी बेस काढतो आहे. आपल्याला बेस 11 पाहिजे आहे आणि साधारण खाली वरून मोजलं 1 2 3 4 5 6 7 8 ओळी आहेत. मी खाली जागा असल्यामुळे मी आता इथं बेस काढतो आहे. तुमचा बेस पाहिजे 11 सेंटीमीटर आणि तो सुद्धा साधारण मध्यभागी असावा. आता 11 सेंटीमीटर आहे, तो 11 सेंटीमीटर काढतो आहे. तुमचं 11च्या वेळी तुमचा 11.5 असेल, 10.5 असेल, तुमचा जेवढा दिला आहे तुम्ही तो घ्यायचा आहे. हा तुमचा बरोबर 11 सेंटीमीटर असेल. त्यानंतर तुमचा हा जसं आपल्याला ॲक्च्युली काढायचं होतं त्याप्रमाणे हा XY असेल आणि हा आहे 11 सेंटीमीटर. आपल्याला आता ॲक्च्युली जे अँगल आहे ते अँगल काढायचे आहेत. अँगल काढायचा आहे तो 75 डिग्री काढायचा आहे. इथून आपण मोजला 10 20 30 40 50 60 70 आणि 70च्या पुढं हा तुमचा 75 असेल. तुम्ही लिखाण केले त्या लिखाण केलेल्या भागामध्ये जरी गेलं तरी काही हरकत नाही. तुमचा हा असेल 75 डिग्री. हा तुमचा 75 डिग्री आहे, तो लिहिला 75 डिग्री. आणि तुमचा आता लगेचच्या लगेच दुसरा जो अँगल आहे तो पण अँगल काढून घ्या. हा तुमचा असेल आता 65 डिग्री. आता उलटं मोजायचं आपल्याला इकडून 10 20 30 40 50 60च्या पुढं हा तुमचा असेल 65 डिग्री. तुमचे अँगल जर मोठे असले तर तुम्ही मात्र जी जागा सोडले त्या जागेच्या वरच्या बाजूला तुमचा तो कधी इंटरसेक्ट होणार नाही, कारण आपण अँगल तेवढे मोठे घेतल्यामुळे तुमचा तो त्याप्रमाणे ॲटोमॅटिकली येतो. वरच्या भागामध्ये आपण हे घेतलं, हा असेल 65 डिग्री. आणि आता आपल्या पहिल्या स्टेपप्रमाणे तुमचे अँगल बायसेक्टर काढायचे आहेत. आणि अँगल बायसेक्टर काढण्याची मेथड आपल्याला माहिती आहे. ज्याचा अँगल बायसेक्टर काढायचं त्याच्यावरती ठेवायचं. तुमचे 2 अंदाजे डिस्टन्स घ्यायचे आहेत. मी त्यासाठी तुम्हाला बेसिक कन्स्ट्रक्शन जे आहे ते बेसिक कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. तुमचा जो इंटरसेक्शन येणार आहे तो अंदाजे तुमच्या ह्या बरोबर ह्या दोघांच्या मध्ये हा जो पॉईंट आहे, हे 2 पॉईंट आहेत, त्या 2 पॉईंटच्या मध्ये येणार आहे. फक्त तुम्ही डिस्टन्स तेवढं घ्या किंवा जरा कमी करा. तुमचा अंदाजे जिथं येतो तेवढ्यामध्ये तुम्ही येईल असं घ्या. तुम्ही साधारण कमी केलं तर चांगलं आहे. हा तुमचा पहिला आर्क असेल, जो आपला अंदाजे आपण जागा बघितलेली आहे त्या जागेमध्ये असेल. हा तुमचा दुसरा पॉईंट असेल, त्या दुसऱ्या पॉईंटवर ठेवला आणि तुमचा हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळवला. हा तुमचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आता मिळेल. हा तुमचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे. आता आपण हा पुढं वाढवायचा आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमचा जो पुढचा रे आहे त्या रेला मात्र तुम्ही इंटरसेक्ट होऊ द्यायचं नाही, मध्येच थांबवायचं आहे. तुमचा हा पहिला रे असेल जो अँगल बायसेक्टर असेल. आता तुम्ही ह्याप्रमाणे इथं सुद्धा अँगल बायसेक्टर काढायचा आहे. वायवरती ठेवला, थोडं डिस्टन्स घेतलं, तुम्ही जास्त घेतला तरी हरकत नाही. तुमचा आता अंदाजे जिथं येतो तुम्ही त्याप्रमाणे घ्यायचं आहे. आता तुमचा अगदी जवळच घेतल्यामुळं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की तेवढं जरी मार्क घेतला तरीसुद्धा चालेल. म्हणजे डिस्टन्स आपण अगदी जवळ घेतला तर तेवढं डिस्टन्स घ्यायचं. हा तुमचा पहिला आर्क असेल किंवा तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं कमी केला तरीसुद्धा चालेल. हा तुमचा पहिला आर्क असेल. पहिला आर्क जरा मोठा काढा जेणेकरून आपल्याला दुसरा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळवण्यासाठी जास्त त्रास होणार नाही. हा तुमचा दुसरा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असेल. तुम्ही आता फक्त यातून जाणारा रे काढायचा आहे, जो तुमच्या अगोदरच्या रेला मात्र इंटरसेक्ट व्हायला पाहिजेत, कारण तुमचा तिथं थर्ड पॉईंट मिळणार आहे. म्हणजे तुमचा हा रे काढला तो अगोदरच्या रेला मात्र इथं इंटरसेक्ट होणार आहे. आणि आपल्या ॲनालिटिकल फिगरप्रमाणे तुमचा हा पॉईंट R असेल.
आणि आता आपल्याला फक्त जी फिगर पाहिजे ती फिगर मिळालेली आहे. आता आपली जी रेग्युलर कन्स्ट्रक्शन आहे ती करायची आहेत. आता मोजा इथून 1 2 3 4 आणि 5. 5 याचा अर्थ काय तुमचं 2.5 पर्यंत गेलं पाहिजे. तुमची ही 2 लाईन मोजली. तुमची लाईन मोजताना तुमचं आता इथं 2 आलेलं आहे. मग आता 2च्या जरा पुढे गेलं आणि तुमचा हा जो पॉईंट आहे तिथून आपण जर बघितलं तर आरच्या जरा पुढे जातं. म्हणजे याचा अर्थ काय आपण थोडं पुढे गेलं तरी सुद्धा चालेल. मग तुमचा हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. त्यातून तुम्ही आता रे काढायचे आहेत, आर काढायचे आहेत. हे आर काढले, 2 आर काढले. मी अगदी जवळ डिस्टन्स घेण्यास पाठीमागचं कारण तुम्हाला सांगितलेलं आहे. तुमचा इंटरसेक्शन इकडं आजूबाजूला कुठं क्रॉस होणार नाही. आता आपण डिस्टन्स घेतले त्याचा इकडं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळवायचा आहे. हा तुमचा पहिला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असेल, हा तुमचा दुसरा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असेल. आता आपले दोन्ही पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेले आहेत. त्यातून फक्त तुम्ही जाणारी लाईन काढायची आहे. मग तुमचा आता असेल हा परपेंडिक्युलर बायसेक्टर. मुद्दाम हे एक्स्ट्रा एक्झाम्पल घेण्या पाठीमागचं कारण एवढंच आहे की तुम्हाला वेगळा थोडा विचार करायला लावण्यासाठीचा हा प्रश्न आहे. 10वीमध्ये आपल्याला अशाच प्रकारचे वेगळे विचार करायला लावणारे काही प्रश्न येऊ शकणार आहेत जे तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचे असतील. 9वीमध्ये शक्यता कमी असली तरी 10वीमध्ये मात्र आपल्याला त्याप्रमाणे विचार करता येणं गरजेचं आहे. त्यासाठी मुद्दाम मी तुमची फिगर घेतलेली आहे, जेणेकरून तुम्ही विचार करताना कशाप्रकारे विचार केला पाहिजेत त्यासाठी मी एक्झाम्पल घेतलेलं आहे. आपल्या 9वीमध्ये अशा प्रकारचे एक्झाम्पल येण्याची शक्यता कमी आहे, पण तुम्ही 10वीमध्ये कशाप्रकारे विचार केला पाहिजेत त्याचं हे तुम्हाला नमुना मी दाखवलेला. आता आपला हा पॉईंट पी असेल आणि तुमचा पॉईंट पी आता इथं जॉईन करायचा आहे. तुम्ही 10वीमध्येच अभ्यास केला पाहिजे असं नाही. तुमचा जो बेस आहे तो बेस तुमचा 9वीपासून होणं गरजेचं आहे. थोडा वेगळा विचार करायला लावण्यासाठी कशाप्रकारे प्रश्न असू शकतात त्यासाठी मुद्दाम हे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. हा तुमचा असेल 75 डिग्री आणि आता तुम्ही आता याचासुद्धा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणं गरजेचं आहे. हा तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल. हा तुमचा म्हटल्याप्रमाणे तुमचा 2 आहे, 2च्या पुढं गेलं पाहिजेत. 2च्या पुढं 2.5 झालं म्हणजे त्याचं आता अर्धं झालं. तुम्ही त्याच्या जरा पुढं घ्यायचं आहे. तुमचा हा पुढे येईल. आता आपल्याला खात्री करून घ्यायची आहे फक्त इथून डिस्टन्स मोजायचं आहे, आरच्या पुढे यायचं. याचा आता आपलं डिस्टन्स करेक्ट आलेलं आहे. तुम्ही आता फक्त आर काढायचे आहेत. हा तुमचा पहिला आर्क असेल, हा दुसरा आर्क असेल. 2 आर्क तुम्हाला मिळालेले आहेत. तुम्ही आता फक्त त्याचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळवायचा आहे. हा तुमचा पहिला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असेल, तुमचा हा दुसरा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असेल. आणि तुम्ही आता त्यातून फक्त जाणारी लाईन काढायची आहे. तुमचा हा त्या ठिकाणचा महत्त्वाचा पॉईंट मिळाला. हा तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल. तुमचा हा त्या ठिकाणचा पॉईंट असेल आपल्या ॲनालिटिकल फिगराप्रमाणे क्यू. तुमचा आता फक्त क्यू तुम्ही इथं जोडायचा आहे. म्हणजे तुमचा ट्रायंगल पाहिजे होता तो ट्रायंगल मिळाला PQR, ज्यामध्ये तुमचा हा अँगल असेल 65 डिग्री. कारण याचे अर्धे झालेले आहेत. याचा अर्धा याचा अर्थ हा 65 डिग्री असेल. तुमचा हा सुद्धा 65 डिग्री हा आणि हा दोघांची बेरीज आपण 65 डिग्री मिळतो. कारण हा याला इक्वल इथं मिळतो आणि हा इक्वल. याचा अर्थ काय तुम्हाला इथं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला तो 65 डिग्री अँगल असणारा असेल. म्हणजे आपली ॲक्च्युअली जी फिगर आहे ती आपली ॲक्च्युअली फिगर याप्रमाणे असेल.